नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला चिकनचं सँडविच करून दाखवते। चिकनच्या सँडविचसाठी हे 100 ग्रॅम चिकनचे बारीक केलेले तुकडे आहेत। हे असे चौकोनी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, बारीक एकदम। हे ब्राउन ब्रेड आहे, 4 पीस आहेत। हे अमूलचं बटर हे चीज आहे, 2 पाकिट मी घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये चीजमध्ये पण वेगवेगळे प्रकार भेटतात, जसं तुम्हाला पाहिजे तसं घ्या। हे कोथिंबीर आहे, हे हळद आहे, हे मिरेपूड आणि काळं नमक थोडंसं आहे, हे लाल तिखट आहे, हे थोडंसं मीठ आहे, लसूण अद्रकची पेस्ट आहे, छोटे 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, हे टमाटर सॉस आहे, शेजवान सॉस आहे आणि हे तेल थोडंसं। मी कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई थोडी बारीकच स्लोच करायची, जास्त फास्ट नाही। एक थोडंसं तेल टाकायचं, एकदम थोडंसं, 1 छोटा चमचा तेल। त्याच्यामध्ये हा कांदा टाकलेला आहे, 2 बारीक छोटे कापलेले कांदे, त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते, 1 चमचा पेस्ट आहे अद्रक लसूणची। ही थोडीशी हळद टाकते, एकदम थोडीशी। कांदा जास्त लाल करायचा नाही, असं थोडासा ब्राऊन करायचा, हलकासा गुलाबी कलर असा थोडासा। त्याच्यामध्ये हे 100 ग्रॅम चिकन छोटे छोटे पीस करून घेतलेले, लाल मिरची पावडर आहे, तुमच्याप्रमाणे तिखट टाका, कमी जास्त। मी अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे। कोथिंबीर थोडीशी टाकली, ह्याच्यामध्ये थोडासा शेजवान मसाला टाकायचा, एकदम थोडासा, जास्त नाही टाकायचा, थोडासा टाकायचा। कारण की आपण त्याच्यामध्ये पहिलं लाल मिरची पावडर टाकलेली आहे।
आणि मी टमाटर सॉस टाकते. टमाटर टाकलं तरी चालतं, पण मी हे टमाटर सॉस टाकते. टमाटर सॉस बी थोडंसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही. हा बघा मसाला चांगला बनलेला आहे. हे बघा, हे चिकन असं चांगलं वाफवलतंय. चिकनला काय छोट्या तुकड्यानं शिजायला काय टाइम लागत नाही, लगेच होतं. बंद करते. ह्या ब्रेडवर आता मी हे चीज असं टाकते, बारीक खिसून. आपल्याला जास्त पाहिजे जास्त टाकू शकता, कमी पाहिजे कमी टाकू शकता. हा बनवलेला बघा चिकनचा मसाला. ह्याच्यावरती सुद्धा अजून जरा थोडंसं असं चीज टाकायचं. हलकंसं ह्याच्यावर तेल टाकायचं. हे 5 मिनिटं ठेवायचं असं चांगलं. हे बघा मी आता ह्याच्यामधून काढलेले आहे, टोस्टरमधून. ह्याच्या
सँडविच मशीनमधून ह्याला काढलेलं आहे. हे बघा, हे असं दिसतंय. गरम आहे, मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा. तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही चिकन सँडविच कसं लागले ते.